नमो नमः। प्रवाचिका अहन्दया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। मद्यपानाविषयी देवयानीला दिलेले वचन मी अक्षरशः पाळले। आमचे सहजीवन सुरळीत सुरू झाले। ते दिवस अजून मला आठवतात। दिवस कसले, सूर्य मध्येच उगवून आणि 4 प्रहर माझा व देवयानीचा वियोग करून मावळत होता, म्हणूनच त्यांना दिवस म्हणायचे, नाहीतर 8 प्रहरांची रात्र होऊ शकली असती तर कमलात बंदिवान होऊन पडलेल्या भृंगाची जितकी कुचंबणा झाली असती तितकाच ययाती सुखसागरात पोहत राहिला असता। पहाटे बागेतली पाखरे किलबिलू लागली म्हणजे मला त्यांचा राग येई। मोठी अरसिक वाटत ती मला। त्यांची किलबिल ऐकून देव्यानी आपल्या महालाकडे जाण्याकरता चुळबुळ करी। मी तिला म्हणे, अगं ही पाखरं वेडी असतात। पांढरं शुभ्र चांदणं पडलेलं पाहून उजाडलं की काय असा त्यांना भास होतो। अजून 5-6 घटका रात्र आहे, स्वस्थ झोप तू। पण तिला ते खरे वाटत नसे। ती लगबगीने जायला निघे। मग मी म्हणे, आता मोठा कठीण प्रसंग आहे माझ्यावर। ती विचारी, तो कसला? तुझ्या वाचून 4-5 प्रहर काढायचा। ती मान वेळावून माझ्या उद्गारांची चेष्टा करी, पण तिचे मान वेळावणे इतके मधुर होते, मोरपिसालाही ज्याचा हेवा वाटेल असे, की ते मला कितीतरी वेळ पुलकित करून टाकी। माझे न ऐकता ती तशीच जायला निघाली म्हणजे मी म्हणे, तुझा हा एवढा दीर्घ काळाचा विरह मी कसा सोसू? उर्वशी नाहीशी झाली तेव्हा माझे पणजोबा पुरुरवा रानावनात वेड्यासारखे भटकले। पशुपक्ष्यांना माझी प्रिया कुठं आहे म्हणून विचारू लागले। ही उर्वशीच आहे असा भास होऊन लतावेलींना ते आलिंगन देत सुटले। आज राजवाड्यात मी तसं काही करू लागलो तर? ती मध्येच बोले, इश्श, काहीतरीच काय बोलता? मी म्हणे, छे, हा दीर्घ विरह मला सहन होणार नाही। हा काळ मी कसा कंठू? तुझी काहीतरी खूण मला दे। तिच्याकडे पाहत तिने झटकन पुढे व्हावे आणि आपणहून माझे कडकडून चुंबन घ्यावे। ओठांवर किंवा गालांवर दंतव्रण दिसेल असे माझे दीर्घ उत्कट चुंबन घ्यावे असे मला फार वाटे, पण माझी ही इच्छा कधीच सफल झाली नाही। मग मीच तिची चुंबनं घेऊ लागे। 1, 2, 3, 4 काही केल्या माझी तृप्ती होत नसे। ती हळूच माझ्या हातातून आपले मुख सोडवून घेई आणि किंचित चिडक्या स्वरात म्हणे, पुरे ना आता, अजीर्ण होईल नाही तर। मी उत्तर देई, आणखी एक। ती कृत्रिम स्मित करीत म्हणे, सारी फुलं संपली। खोटं, अगदी खोटं। कशावरून? उभ्या जगात ही एकच अशी अद्भुत वेल आहे की जितकी फुलं तोडावीत तितकी तिच्यावर अधिक फुलं फुलतात। पण तुम्ही एकदा म्हणता आणि 100दा महर्षींच्या आश्रमात वाढलेली मुलगी आहेस तू। तुला हे प्रेमाचं गणित कळायचं नाही। या गणितात 1 याचा अर्थ 1000, 1,00,000, 1,00,00,000 असा सुद्धा होऊ शकतो। प्रसंगावर अवलंबून असतो हा अर्थ। ती हसल्यासारखी करी आणि तशीच निघून जाई। मी अतृप्त दृष्टीने तिच्या डौलदार पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राही। इतर स्मृतीचे रंग काळाबरोबर पुसट होत जातात, पण प्रीतीच्या आठवणींचे रंग मात्र सदैव उजळ राहतात। असे का व्हावे ते मला कळत नाही, पण होते खरे। लग्नानंतरच्या पहिल्या काही महिन्यातल्या अनेक रात्री माझ्या मनावर जणू कोरल्या गेल्या आहेत, अप्सरांच्या रेखीव आकृतीसारख्या। चांदण्यांचे पैंजण वाजवीत माझ्या रंगमहालात आलेल्या त्या रात्रींनी अगणित मधुघट भरून आणले। ते सर्व मी घटघटा प्यालो तरी मी तृषार्तच राहिलो। त्या रात्री म्हणजे सुंदर सरोवरे होती, प्रणय क्रीडांच्या विविध रंगी कमळांनी फुललेली। काय करायचे ते सारं सांगून शरीरसुखाच्या गोष्टी मोकळेपणाने बोलणे शिष्टसंमत मानले जात नाही, म्हणून मी त्या सांगायचे टाळीत आहे। असे मात्र नाही, ब्रह्मानंद प्राप्त करून देणाऱ्या आत्मविश्वासाच्या गोष्टींची चर्चा जर 4 चौघात होऊ शकते, तर स्त्री पुरुषांना तेवढाच आनंद प्राप्त करून देणाऱ्या प्रीतीविषयी उघडपणे बोलायची चोरी का असावी? लाजण्यासारखे, लपविण्यासारखे तिच्यात काय आहे? त्या मधुर प्रणय स्मृतीचा सुगंध वाऱ्यावर उडून गेला आहे। त्यांच्या पाकळ्या झडून गेल्या आहेत, काटे मात्र मागे उरले आहेत। म्हणूनच मी देवयानीचे आणि माझे एक रम्य स्वतंत्र अद्भुत जग निर्माण करण्याकरता काही काळ मी धडपडलो। ज्या जगात मी राजा नाही, देवयानी राणी नाही, ज्या जगात मी शापित नहुषाचा पुत्र नाही आणि देवयानी महर्षी शुक्राचार्यांची कन्या नाही, ज्या जगात तिच्या माझ्यामधली केवळ शरीराची बंधनेच नव्हे तर मनाच्याही शृंखलाही तुटून पडतील, ज्या जगात मृत्यूने ययाती म्हणून हाक मारली तर त्याला देवयानी ओ देईल आणि काळपुरुषाने देवयानी म्हणून हाक मारली तर त्याला ययाती ओ देईल, ज्या जगात ययाती नरकात निघाला तर देवयानी स्वर्गाकडे पाठ फिरवून
त्याच्यासाठी आनंदाने रौरवाचा स्वीकार करेल आणि देवयानी कितीही वाईट असली तरी तिने चांगले व्हावे म्हणून ययाती आपले प्राण पाखडील असे जग मला हवे होते. पण एकदा ऐन मध्यरात्री माझ्या बाहुपाशात असलेल्या देवयानीला मी वेडा प्रश्न केला, तू कुणाची? ती बोलली नसती. तिने भावपूर्ण डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले नसते. केवळ माझ्या कुशीत तिने आपले तोंड लपवले असते तरी जे हवेसे वाटत होते ते मला मिळाले असते. तेवढ्याने माझ्या हृदयाचा कलश काठोकाठ भरला असता. पण वेदांतातला एखादा गहन प्रश्न मी विचारला आहे असे मानून ती उत्तरली, मी बाबांची आहे, मी तुमची आहे, उद्या माझ्या उदरी जन्म घेणाऱ्या मुलाची सुद्धा आहे मी. आज मी महाराणी आहे, उद्या मी राजमाता होईल. मी कुणाची आहे ते कसं सांगता येईल? अनेकांचा अधिकार असतो आपल्यावर. प्रत्येक रंगाचे पटांशुक तिला शोभे. आकाशाला कुठल्याही रंगाच्या मेघमालेने शोभा येते ना, तसे कुठलेही वस्त्र परिधान केले तरी ती उठून दिसे. तिने अंगावर हिरा मोत्यांचे दागिने घातले म्हणजे तिच्या लावण्यामुळे तेच अधिक झळाळू लागत. किती विविध प्रकारची आणि किती रमणीय रीतीने केशरचना करीती. कधीकधी 4-4 घटका तिचे प्रसाधन चाले. हे सारे तिने करावे असेच मला वाटे, पण अशी नटलेली देवयानी कुठेतरी आपल्या आसपास असावी. अगदी दिवसासुद्धा असे राहून मला वाटे. या वाटण्यात वासनेचा किती भाग होता हे मी सांगू शकत नाही, पण त्यात भावना, साधी सरळ निर्मळ भावना थोडी तरी निश्चित होती. उन्हात जशी वायूची शीतल झुळूक तशी वृक्ष व्यवहाराने व्यापलेल्या संत्रस्त झालेल्या पुरुषाच्या जीवनात स्त्री, तिचे ओझरते स्मित, तिची साधी हालचाल, फार काय तिचे भोवतालचे नुसते अस्तित्वसुद्धा पुरुषाला सुखावह वाटते, उल्लसित करते. निदान मला तरी तसे वाटे. पण देवयानीला हे कधीच कळले नाही. पुरुषाच्या कामुकतेचे हे प्रदर्शन आहे असे तिला वाटत होते की काय कोण जाणे. ती लावण्यवती होती, सौंदर्य पूजक होती, शृंगार साधनेत कुशल होती, पण यातले काहीही माझ्यासाठी नव्हते. एक अप्सरा शृंगारलेल्या महालात आपल्या भोवती गिरक्या घेत फिरत होती. प्रत्येक आरशात पडलेल्या आपल्या मोहक प्रतिबिंबाचे निरीक्षण करून संतुष्ट होत होती. देवयानीपाशी जे काही होते ते सारे तिच्यासाठी होते, केवळ स्वतःसाठी होते. ती फार नृत्यकुशल आहे असे एकदा शर्मिष्ठेच्या बोलण्यात आले. तिचे नृत्य पाहायला मी उत्सुक झालो, पण दरबारात काय कमी नर्तकी आहेत असा प्रश्न करून तिने मला धुडकावून लावले. ऋषिकन्या होती तेव्हा ती हौसेने नृत्य करीत होती. आता ती महाराणी झाली होती. पतीसाठी का होईना ती नाचली असती. तिच्या प्रतिष्ठेला केवढा कलंक लागला असता. ती स्वतःविषयी पुष्कळ बोले, कान किटेपर्यंत शुक्राचार्यांच्या मोठेपणाच्या गोष्टी सांगे, पण नहुष महाराजांनी इंद्राचा पराभव कसा केला हे मला तिने एकदाही विचारले नाही. लहानपणी नगरोत्सवात बेफाम घोड्यावर बसवण्यात मी दाखवलेले शौर्य, कुमारवयात अश्वमेधाचा घोडा घेऊन मी केलेला दिग्विजय, या साऱ्या गोष्टी तिच्या कानांवर आल्या होत्या, पण यातली कुठलीही गोष्ट तिने मला कधी विचारली नाही. यातले काही ऐकण्याची कधी उत्सुकता दाखवली नाही. उलट तिच्या संशयी वृत्तीने मला फार त्रास होई. शर्मिष्ठेचा विडा तिच्यापेक्षा अधिक रंगला म्हणून सहज थट्टा करण्याकरता पोरकटपणाने मी बोलून गेलो. ज्याचं प्रेम अधिक असतं त्याचा विडा अधिक रंगतो. या एका वाक्याने ती किती चिडली, किती बडबडली. त्या क्षणापासून किती कसोशीने ती शर्मिष्ठेला माझ्यापासून दूर ठेवू लागली. हलकेने आपली आठवण म्हणून दिलेला सोनेरी केस मी एका सुवर्ण मंजुषेत जपून ठेवला होता. ती पेटी एकदा देवयानीच्या हातात लागली. तिच्यात काय आहे हे पाहायला तिने हट्ट धरला. शेवटी मी तिला ती पेटी उघडून दाखवली. तो सोनेरी केस हातात घेऊन तिने एकदम मला प्रश्न केला, ही तुमची प्रियकरीण सध्या कुठं आहे? मी म्हटले, ती प्रियकरीण नव्हती, माझी बालमैत्रीण होती. तिने संशयी स्वरात प्रश्न केला, सध्या कुठं असते ती? मी वर आकाशाकडे पाहिले. ती हसत म्हणाली, मग हा केस कशाला इतका जपून ठेवलात? तिची आठवण म्हणून? ती उपहासाने हसली आणि म्हणाली, उद्या मी मेले तर माझी नुसती आठवणसुद्धा ठेवणार नाही तुम्ही. फार प्रेम होतं वाटतं हिच्यावर. अगदी जपून ठेवलाय हा केस. तो केस फेकून देण्याची तिची इच्छा होती. तो तिच्याकडून परत मिळवून त्या सुवर्ण मंजुषेत ठेवताना मला काय कष्ट पडले ते माझे मलाच माहीत. एके दिवशी झोपेत ती काही बोलत आहे असे मला वाटले. ती कुणाशी बोलत होती कुणास ठाऊक. स्वप्नात ती माझ्याशीच बोलत असेल का? मी स्वप्नात सुद्धा दिसावे इतके देवयानीचे माझ्यावर उत्कट प्रेम असेल का? माझ्या रोमारोमात आनंद लहरी उसळल्या. जीवाचे कान करून मी ऐकू लागलो. ती झोपेत म्हणाली, बहुधा हा तिने चुंबनाच्या मागणीला दिलेला नकार असावा. तिच्या स्वप्नात मीच आलो असलो पाहिजे. ती म्हणत होती, किती सुंदर आहेत ही फुलं, पण
किंचित थांबून ती उद्गारली, नाही गडे, मी नाहीही माळणार. काही क्षण गेले. ती निद्रामग्नच होती. जणू काय झोपेत एक नाटक चालले होते आणि ती त्यातले आपले संवाद म्हणत होती. ती म्हणाली, तुम्ही ती माझ्या केसात. पुन्हा काही क्षण गेले. ती उद्गारली, नाही नाही, मग मी त्यांचा चोळामोळा करून टाकेन. तिचे स्मित मावळले. ती एकदम बोलायची थांबली. झोपेत कुणाला उद्देशून ती हे बोलत आहे हे मला कळेना. तो संवाद मैत्रिणीशी चाललेला नव्हता हे निश्चित. ती तू म्हणत नव्हती, तुम्ही म्हणत होती. दुसऱ्या दिवशी तिला रात्रीचे स्वप्न आठवते की काय हे पाहण्यासाठी मी म्हणालो, आज थोडा धार्मिक विधी आहे. स्नान झाल्यावर तू. धार्मिक विधी? आज कुठलाच सण नाही. थोडा नवा उत्सव आहे हा. नाव कळू दे त्याचं. त्याचं नाव आहे देवता पूजन. ते तर नित्यच असतं की. ही देवता निराळी आहे. सूर्य, वरुण, मरुत यांच्यासारखी नाही ती. स्वर्गात वास करीत नाही. मग घरोघर तिचा संचार सुरू असतो. तिच्यामुळंच प्रत्येक घराला स्वर्गाचं रूप येतं. पत्नीपूजा हा या उत्सवातला मुख्य भाग आहे. तिने हसत विचारले, या पूजेचा विधी काय आहे? देवतेला भक्ताचं भय वाटण्यासारखं त्यात काही नाही ना? छे, फार सोपा आहे तो विधी. पतीनं पत्नीच्या केसात ताजी सुंदर सुगंधी फुलं गुंफायची. एवढाच? आणि त्या फुलांचा मनसोक्त वास घ्यायचा. प्रसाद घेतल्याशिवाय कुठलीच पूजा कधी होते का? हे पहा, मी आहे हस्तिनापूरची महाराणी. आपण आहात महाराज. आपला असला पोरकटपणा दासदासींनी पाहिला तर राजवाड्यात आपली काही प्रतिष्ठा राहील का? प्रतिष्ठा? विषारी बाणासारखा हा शब्द प्रथम कानात आणि नंतर काळजात घुसला. हाच शब्द आईने वापरला होता. अलकेला जहाल विष दिल्यावर राजवाड्याची प्रतिष्ठा, राजघराण्याची प्रतिष्ठा, माणसाला जमिनी जिवंत पुरून त्या जागेवर त्याची सुंदर समाधी बांधणारी ही प्रतिष्ठा. देव्यानी ही आईचीच पुढल्या पिढीतली आवृत्ती आहे का? काळ बदलतो, पिढ्या पालटतात, पण माणसे ती कधीच बदलत नाहीत का? जे सांगायचे होते ते काही मी नीटपणे सांगू शकत नाही असे पुन्हा वाटते मला. माणूस आपले हृदय पूर्णपणे उघडे करू शकतच नाही का? या हृदयाला दारे तरी किती असतात? लज्जा, संकोच, प्रतिष्ठा सर्व काही बाजूला सारून माझ्या आणि देवयानीच्या सहजीवनातल्या पहिल्या वर्षांचे वर्णन करावे असे ते किती कठीण आहे, फार कठीण आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, माझी अपूर्णता मला टोचीत होती, छळीत होती. मला पूर्णपणे तहान लागली होती. ती तहान जशी शरीराची तशीच मनाचीही होती. देवयानीने मला थोडेफार शरीरसुख दिले ते ऋण मी अमान्य करीत नाही, पण ते देताना सुद्धा ती कधीही उचंबळून आली नाही. अनेकदा ती मंचकावर झोपेचे सोंग करून पडे. महालात पाऊल टाकल्यावर ते माझ्या लक्षात येईल. मी मुद्दाम पाऊल न वाजवता तिच्याजवळ जाऊन तिचे चुंबन घेई, पण त्या चुंबनाने मला कारटल्यासारखे होई. मला त्याचा प्रतिसाद मिळत नसे. अश्वमेधाच्या पर्यटनात रतीचे एका पाषाण मूर्तीचे मी चुंबन घेतले होते. त्याची अशावेळी नकळत मला आठवण होई. या चुंबनाने माझ्या अंगात वीज सळसळत नसे. माझे एकटेपण, माझे अर्धेपण, माझे अपुरेपण तसेच तळमळत राही. सूर्यप्रकाशात फिरणाऱ्या आंधळ्यासारखे आम्ही शरीराने जवळ पण मनाने दूर आहोत असे राहून मनात येई. प्रीती हा कोणत्याही भीतीतून किंवा दुःखातून मुक्त होण्याचा एक सहज सुलभ मार्ग आहे हे मी मुकुलिकेपासून शिकलो होतो. तिचीही प्रीती ही अरण्यातली काट्याकुट्यांनी भरलेली अनोळखी वाट होती. कुणाला ठाऊक तिच्यावर सर्पसुद्धा मला दंश करायला सज्ज होऊन पडले असतील. पण देवयानीची प्रीती अशी नव्हती. तिचा चोरटेपणाशी, पापाच्या कल्पनेशी काडीचाही संबंध नव्हता. ती पवित्र, मंगल, धर्ममान्य होती. सुंदर रंगवल्लींनाही अलंकृत केलेला आणि जातीपुष्पांच्या पायघड्या घातलेला राजमार्ग होता हा. पण या राजमार्गावरही मी एकटाच भटकत होतो. फुलातल्या सुगंधासारखी प्रीती मला हवी होती, न दिसणारी पण सतत सभोवती मंद मधुरतेचे सिंचन करणारी. देवयानीकडून असली प्रीती तर मला कधीच मिळाली नाही. समुद्रात पोहायचे सुख यथेच्छ हवे असेल तर किनारा सोडून आत दूर जावे लागते. आलटून पालटून लाटांची आलिंगने आणि आघात स्वीकारावे लागतात. पळापळाला खारट चुंबनांची माधुरी चाखावी लागते. निळसर समुद्रात तरंगत राहून दूरच्या निळ्या क्षितिजाला मिठी मारावी लागते. मृत्यूच्या मुखात हसत हसत सागराच्या अमर गीताला साथ करावी लागते. प्रीतीचेही तसेच आहे. तिच्या राज्यात स्वतःला विसरून जावे लागते. स्वतःला धुंद होऊन झोकून द्यावे लागते. स्वतःच्या अणुअणूतील फुलांचा चोळामोळा करून त्याच्या सुगंधाचे दान प्रेमिकाला करावे लागते.
हे देवयानीला कधीच उमगले नाही. तिने ते समजावून घेण्याचा प्रयत्न केला नाही. उलट न कळत असेल तिने आपला उत्कट सुखाचा सदैव उपहास केला. मला सतत जाचत असलेली एकटेपणाची टोचणी तिच्या सहवासातही तशीच कायम राहिली. अवशिष्टा कथा अग्रिमे भागी पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.